नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29वा भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून विवेचन विश्लेषण श्लोक नंबर 13 बरोबर काय? सालोक्य श्राष्टिर सामीप्य सारूप्यैकत्वम् उप्यत अप्युत अपि उत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनः। सालोक्यं साष्टिर्सामीप्य सारूप्यैकत्वम् अप्युत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनः। सालोक्य साष्टिर्सामीप्य सारूप्यैकत्वमप्युत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनः। सालोक्य साष्टिर्सामीप्य सारूप्यैकत्वमप्युत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनः। सालोक्य साष्टिर्सामीप्य सारूप्यैकत्वमप्युत दीयमानं न गृह्णन्ति विना मत्सेवनं जनः। सालोक्य एकाच ग्रहावर निवास करणे, साष्टी समान ऐश्वर्याची प्राप्ती, सामीप्य वैयक्तिक पार्षदाचे पद प्राप्त करणे। इंग्लिश मध्ये प्रभुपाद सामीप्यचा अर्थ दुसराच देतात ना. दॅट्स करेक्ट. टू बी अ पर्सनल असोसिएट. ओके. सारूप्य समान शारीरिक रूप मिळवणे, एकत्वम एकत्व अपि सुद्धा उत अगदी दीयमानं प्रदान करूनही नाही गृह्णन्ति स्वीकारतात विना विदाउट मत माझ्या सेवनम भक्तिमय सेवा
भक्तिमय सेवा जना जना शुद्ध भक्त. शुद्ध भक्त. भाषांतर आहे, प्रत्यक्ष भगवंतांनीही सालोक्य सालोक्य साष्टी साष्टी सामिप्य सामिप्य सारूप्य सारूप्य आणि एकत्व आणि एकत्व या मुक्ती प्रदान केल्या, या मुक्ती प्रदान केल्या, तरीही शुद्ध भक्त तरीही शुद्ध भक्त त्यापैकी कोणत्याही प्रकारची मुक्ती कोणत्याही प्रकारची मुक्ती स्वीकारत नाही. स्वीकारत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. भगवान कपिल देव इथे म्हणतात की काल परवा आपण चर्चा करतो, बऱ्याच वेळा आपण याची चर्चा करतो की शुद्ध भक्ताला मुक्तीची पण अपेक्षा नसते. मुक्ती, बेसिक व्याख्या मुक्तीची म्हणजे दुःखातून मुक्त होणे. इथे भगवान कपिल देव म्हणतात की अशा प्रकारची मुक्ती जरी भगवंतांनी स्वतः तुम्हाला ऑफर केली तरी शुद्ध भक्त म्हणतो मला काही गरज नाही त्याची. दॅट्स द टॉप मोस्ट हायेस्ट, सर्वोच्च परम शुद्ध भक्तीचा स्तर. भक्तिरसामृत सिंधू मध्ये एक अख्खा अध्याय श्रील रूप गोस्वामी याच्यावरती लिहितात. भक्ताला मुक्तीची अपेक्षा नसते. जनरली आपण समजावून सांगताना हेच सांगतो की आपल्याला इथे भयानक दुःख आहे, त्यामुळे इथून मुक्त झालं पाहिजे. कारण मुक्त झाल्याशिवाय ऍक्च्युली भगवंतांची आपण सेवा पण करू शकत नाही. जसं आपण काल चर्चा करत होतो की मुक्ती मिळते आपोआप, भगवंत देतात, परंतु त्याही पेक्षा श्रेष्ठ भाव असतो तो म्हणजे मला काही नकोच आहे, मी कम्प्लिटली अहेतुकी, पूर्णपणे विदाउट एनी एक्सपेक्टेशन भगवंतांची सेवा प्रेम करायला शिकलं पाहिजे. तात्पर्य, भगवंतांवरील स्वाभाविक प्रेमामुळे विशुद्ध भक्तिमय सेवा कशी करावी हे श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला शिकवतात. खूप चुकीचं भाषांतर करतात. स्वाभाविक प्रेमामुळे भगवंतांवरील स्वाभाविकचा अर्थ असतो नॅचरल, परंतु इंग्लिशमध्ये प्रभुपादांनी वापरलेला शब्द आहे स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियसचा अर्थ नॅचरल नसतो. नॅचरल होतो परंतु नॅचरल अर्थ होत नसतो त्याचा. ऍक्च्युली स्पॉन्टेनियसचा अर्थ असतो काय म्हणतात त्याला मराठीत, उत्स्फूर्त. आउट ऑफ स्पॉन्टेनियस लव्ह फॉर सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड, भगवंतांप्रती असलेल्या अशा उत्स्फूर्त प्रेमापोटी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्तिमय सेवा कशी केली पाहिजे हे आपल्याला सांगितलेलं आहे, शिकवतात. शिक्षाष्टक नामक प्रार्थनेमध्ये ते भगवंतांना प्रार्थना करतात की हे भगवान, मला तुमच्याकडून धनाची अपेक्षा नाही, सुंदर पत्नीची कामना नाही, तसेच पुष्कळ अनुयायी मला असावेत अशीही माझी इच्छा नाही. माझी तुमच्याकडे एकच याचना आहे की मला जन्मोजन्मी तुमच्या चरण कमलांचा शुद्ध भक्त राहू द्यावे. न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयी. श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रार्थनेमध्ये आणि श्रीमद भागवतमाच्या विधानामध्ये साम्य आहे. चैतन्य महाप्रभू जन्मोजन्मी अशी प्रार्थना करतात व यावरून सूचित होते की भक्त जन्म मृत्यूच्या चक्रातूनही मुक्त होण्याची इच्छा करत नाही. प्रूव्ह करून दाखवतात
ज्या अर्थी चैतन्य महाप्रभू म्हणतात की मला जन्मोजन्मी तुमची सेवा द्या, त्या अर्थी त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून पण बाहेर पडायचं नाहीये, फक्त सेवा पाहिजे. योगीजन आणि प्रायोगिक तत्वज्ञ जन्म मृत्यूच्या शृंखलेतून मुक्त होऊ इच्छितात. प्रायोगिक तत्वज्ञ म्हणजे एक्सपेरिमेंटल फिलॉसॉफर्स. The yogi and empiric philosopher desire cessation of the process of birth and death. परंतु भक्त मात्र या भौतिक जगात राहूनही भक्तिमय सेवा करण्यात समाधानी असतो. या सगळ्याचा अर्थ एकच आहे की हृदय मन हे या अशा शुद्धतेच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे आपण, जिथे तीळ मात्रही स्वार्थ नाही. मुक्तीची अपेक्षा करणे शेवटी थोड्याफार प्रमाणामध्ये स्वार्थीच झाल्यासारखं झालं. मग तिथे शुद्धता कशी राहील? जनरली बऱ्याच संप्रदायामध्ये, बऱ्याच धर्मामध्ये, मानवनिर्मित धर्मामध्ये हेच जीवनाचं टॉपमोस्ट ध्येय मानलं जातं, मुक्त होणे, मोक्ष ज्याला म्हणतात की मोक्ष प्राप्त करणे. धर्म अर्थ काम मोक्ष काल चर्चा करतो. किंवा काय म्हणतात त्याला, निर्वाण. निर्वाण भगवान होणे, दुसऱ्या शब्दात ते म्हणतात भगवान होणे. आणि त्यात काही चुकीचं वाटत नाही त्यांना, कारण स्वतःचा स्वार्थ न बघणे हे कोणालाच चुकीचं वाटत नाही. त्यामुळे अशी लोक खूप छान वागतात देखील, ऍक्च्युली नैतिकतेने वागतात. आणि आपल्याला पण वाटतं की हाच खरा धर्म आहे, हीच खरी नैतिकता आहे. कारण समाजामध्ये सगळीकडे दुसरीकडे अराजकता असते. मग एखादा व्यक्ती निसर्गाचे नियम बंधनं पाळून कर्मामध्ये न अडकण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो चांगला वाटतो आपल्याला. परंतु स्वार्थ शेवटी असतोच, मुक्त व्हायचा किंवा मोक्ष मिळवायचा, मुक्ती मिळवायचा. आणि ते मिळतं पण नाही असं नाही, ऍक्च्युली मिळतं. परंतु ते किती दिवस टिकेल याची काही गॅरंटी नाही. लाखो करोडो वर्ष टिकेल पण ऍक्च्युली, पण भगवंतांच्या दृष्टिकोनातून ते देखील सगळं क्षणभंगुरच आहे. म्हणून हृदय पूर्णपणे शुद्ध करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. आपण म्हणतो रोज भक्ती भक्ती भक्ती. प्रभूजी आपल्याला काय भक्ती करायची आहे फक्त? म्हणजे काय? हृदयातले सगळे अनर्थ गेले पाहिजे. कालच मी एका ठिकाणी प्रभुपादांचं एक वाक्य वाचत होतो. प्रभुपाद म्हणतात, शुद्धता हीच आपली खरी संपत्ती आहे. प्रभुपाद समजावून सांगत होते, आपल्या या चळवळीमध्ये प्रभुपादांनी जी चळवळ सुरू केली त्याच्यामध्ये खरे खरं तत्वज्ञान आहे शुद्धता. शुद्धता असली पाहिजे, प्युरिटी. मग अशा शुद्ध अवस्थेमध्ये भगवंतांची सेवा या जगात जरी मिळत असेल तरी भक्ताला काही त्याचं वाईट वाटत नाही. इथे तर इथे, नरकात तर नरकात. निर्विशेषवादी, मानसिक तर्कवादी आणि ध्यान मार्गाचे साधक एकत्व अर्थात भगवंतांमध्ये विलीन होऊ इच्छितात. त्यालाच ते निर्वाण म्हणतात. त्यांच्या मते भगवंत नसतातच. भगवान म्हणजे एक शक्ती आहे, त्या शक्तीमध्ये आपण देखील जाऊन मिक्स होणे जीवनाचा टॉपमोस्ट उद्देश, एकत्व. परंतु येथे स्पष्टपणे सांगितले आहे की शुद्ध भक्त एकत्वाची मुळीच इच्छा करत नाही. पुढे सांगितले इथे श्लोकामध्ये, संस्कृत मध्ये पण तोच शब्द आहे, एकत्वम.
सालोक्य सृष्टिर सामीप्य सारूप्य एकत्वम. वेदांमध्ये विशेष करून श्रीमद भागवतम मध्ये तुम्हाला कुठेच आढळणार नाही भगवंतांची एकरूप होणे वगैरे. परंतु हे निर्विशेषवादी असा अर्थ कुठून काढतात माहिती नाही. भागवतमचा आधार घेऊन कधी कधी असा अर्थ काढतात, भगवद्गीतेचा आधार घेऊन असा अर्थ काढतात. प्रभुपाद सांगतात इथे की या श्लोकामध्ये स्पष्ट स्पष्ट दिलेलं आहे, भक्त एकत्वमची देखील अपेक्षा करत नाही. अपेक्षा खूप लांबची गोष्ट, दिलं तरी तो घेत नाही. कारण त्याही पेक्षा टॉपमोस्ट स्टेज असते ती म्हणजे भक्तीची, प्रेमाची, सेवेची. भक्तिपूर्ण सेवा, भक्तिमय प्रेममय सेवा, त्याच्यामध्ये जो आनंद असतो तो एकत्वात नाही, हे त्याला माहिती असतं. भगवंतांशी एकरूप होणे हे शुद्ध भक्ताच्या स्वप्नाच्याही पलीकडे असते. नकोच आहे त्याला. कधी कधी तो भगवंतांची सेवा करण्यासाठी वैकुंठामध्ये उन्नत होणे मान्य करील, परंतु ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे तो कधीच स्वीकारणार नाही. आता हे जे सालोक्य सृष्टी सारूप्य हे जे असतात हे जनरली वैकुंठामध्ये मिळतात आपल्याला. भगवंतांसारखंच राहायला ठिकाण, भगवंतांसारखंच ऐश्वर्य संपत्ती, भगवंतांसारखेच आपले पार्षद, भगवंतांसारखंच शरीर, हे एक वेळ तो मान्य करेल. परंतु एकत्व, भगवंतांची एकरूप होऊन अस्तित्व नष्ट करणे, हे भक्त कधीच मान्य करत नाही. कारण त्याला माहिती आहे याच्यात सेवा नाही. भगवंतांसारखं शरीर जरी मिळालं तरी भगवंतांसोबत राहून भगवंतांची सेवा करू शकतो आपण. परंतु भगवंतांची एकरूप होऊन हवेत तरंगत, जे ब्रह्मज्योतीमध्ये तरंगत राहण्यात काय मजा आहे? ते प्रेम नाही, प्रेमाचं आदान प्रदान नाही. हो की नाही? कारण असे विलिनीकरण त्याच्यासाठी नरकाहूनही अधिक भयंकर असते. कारण तिथे प्रेम नाही, प्रेम नाही तिथे आनंद नाही. ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यात काय अर्थ आहे? आपण हे सगळं करतोय कशासाठी? सुखासाठी. मुक्तीची अपेक्षा कशासाठी करतोय? दुःखातून मुक्त होण्यासाठी. मग दुःखातून मुक्त होऊन सुख मिळत नसेल तर ते करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा नरकात भक्त होऊन गेलेलं बरं. असे एकत्व अर्थात भगवंतांच्या तेजामध्ये विलीन होऊन जाणे कैवल्य म्हणून ओळखले जाते. परंतु कैवल्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखास शुद्ध भक्त नारकीय सुख मानतो, नरकासमान. भक्ताला भगवत सेवा इतकी प्रिय असते की त्याच्या लेखी 5ही प्रकारच्या मुक्तींना किंचितही महत्व नसते. कुठल्याही प्रकारचे मुक्ती नको. जर एखादा मनुष्य भगवंतांच्या शुद्ध व दिव्य प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त झालेला असेल तर त्याने 5ही प्रकारचे मोक्ष अगोदरच प्राप्त केलेले आहेत असे जाणावे. याचा अर्थ काय? जसं काल आपण थोडीफार चर्चा केली शेवटी की भगवंतांची शुद्ध आणि दिव्य प्रेममयी सेवा जिथे असते तिथे आनंदच एवढा असतो आणि पूर्णपणे आपण ज्ञानमय असतो, त्यामुळे दुःख नसतंच. पण दुःख नाही म्हणजे मुक्ती झालीच, हो की नाही? दुःख नाही आहे मग आणखीन कसल्या प्रकारची मुक्ती पाहिजे? भगवंतांसमान ग्रहलोक मिळवणे ठीक आहे, मिळालं तरी थोडीफार चिंता राहते की हे आता काढून पण घेतील माझ्याकडून. भगवंतांसमान रूप मिळालं तरी तिथे पण चिंता आहे, हे एक दिवस नष्ट होईल. अगदी वैकुंठ लोकामध्ये जरी आपल्याला अशा प्रकारची मुक्ती मिळाली तरी हा
स्लाइटली अगदी सूक्ष्म असतो, परंतु अगदी अति सूक्ष्म प्रमाणातला हा जो स्वार्थ असतो तो परत आपल्याला कधी आपल्या पतनाचं कारण बनेल सांगता येत नाही आपल्याला, हो की नाही. परंतु इथे जिथे पूर्णपणे भगवंतांची सेवेमधला आनंद घेत आहे तिथे दुःखाचं कारणच नाही आहे, मग कुठल्याही प्रकारचं सुख त्याच्यापेक्षा कनिष्ठच वाटणार. कुठल्याही प्रकारचं सुख असू दे ते, मग सारुप्य सायुज्य. आता ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की हे खूप किरकोळ असतात. भौतिक जगातल्या भौतिक इंद्रिय तृप्तीच्या तुलनेमध्ये ह्या मुक्तीच्या अवस्था या वरच्या स्टेजला असतात आणि ह्या मिळवणे पण एवढं सोपं काम नसते. आपण जनरली असं वाचतो कधी कधी, तेव्हा आपल्याला वाटते की अरे आपण तर भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहोत, हे सारुप्य सायुज्य सगळे बोगस लोकांचं काम आहे. आपण फक्त नावाचे भगवंतांचे भक्त आहोत. ऍक्च्युली भगवंतांची सेवा करतोय का? मे बी आठवड्यातून एकदा. हो की नाही. त्याच्यासाठी कालचा श्लोक पण खूप महत्वाचा आहे, जिथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझा भक्त जो शुद्ध भक्तीच्या लेवलला असतो तो अशी माझी सेवा करतो की त्याला कोणी थांबवूच शकत नाही. अखंड निरंतर आहे तू की कोणताही हेतू न ठेवता, हो की नाही. अशा अवस्थेला जायची इच्छा असते किंवा अशा अवस्थेला गेलेला जो भक्त असतो त्याच्यासाठी हे सायुज्य सारुप्य हे जे मुक्तीचे जे वेगवेगळे स्टेजेस आहेत त्याच्यासाठी ते क्षुल्लक असतात, नरका समान असतात, युजलेस असतात. तो विचार देखील करत नाही. हे खूप महत्वाचं आहे बरं का. आपण एक विशिष्ट प्रकारची वरवरची ढोंगी भक्ती करतोय सध्या आणि त्या ढोंगामध्ये आपल्याला असं वाटतं की सायुज्य सारुप्य मागणारे सगळे बोगस आहेत. ते मिळवणं पण एवढं सोपं काम नाही आहे. पूर्णपणे इंद्रियांना नियंत्रित करावं लागतं, भगवंतांची आराधना करावी लागते, योगाभ्यास करावा लागतो. जसं मागच्या अध्यायामध्ये कपिल देवांनी शिकवलं योगाभ्यास कसा करायचा. ऑफकोर्स हे सगळं खूप कठीण आहे करणे. आता मग तुमच्या मनात असं येईल की भगवंतांसमान ऐश्वर्य मिळणार असेल, भगवंतांसमान रूप रंगरूप मिळणार असेल तर त्याच्या मागे का लागू नये. हो की नाही. जसं आपण आता चर्चा केली की त्याच्यामध्ये पण पतनाची शक्यता आहे. एकतर तो मार्ग खडतर आहे, भयानक कठीण आहे आणि डेंजरस आहे, पदोपदी पतनाची शक्यता आहे आणि ती मुक्ती प्राप्त झाल्यावर पण पतनाची शक्यता आहे. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, तो म्हणजे कलियुगामध्ये अशा प्रकारच्या मुक्तीच्या मागे लागणे पण अत्यंत कठीण काम आहे. याला पूर्णपणे इंद्रिय संयमित करावी लागतात, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं, मन बुद्धी स्थिर करावी लागते. कोण करणार? वेळ कोणाकडे आहे तेवढा. म्हणून हा त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ मार्ग आणि सोपा मार्ग सांगितला जातो. भगवंतांना पूर्णपणे शरण जावा, भगवंतांचं नामस्मरण करा, मन बुद्धी भगवंतांमध्ये स्थिर करा, भगवंतांसाठीच काम करा, बस. मग तुम्हाला कशाही प्रकारची चिंता भय काळजी करायचं कारण नाही. दुःख मुक्त होता. मुक्तीच पाहिजे ना आपल्याला. नाधयो व्याधयो क्लेशा, याच्यातूनच मुक्त व्हायचंय आपल्याला. सोपा मार्ग सांगितला जातो. याचाच अर्थ प्रभुपाद इथे सांगतात की जो मनुष्य भगवंतांच्या दिव्य शुद्ध प्रेममयी सेवेमध्ये नियुक्त झालेला असेल त्याने पाचही प्रकारचे मोक्ष अगोदरच प्राप्त केलेले असतात. याचा अर्थ त्याला भगवंतांसारखं रूप मिळतंय असं नाही. याचा अर्थ त्यातलं जे सुख असतं त्या मुक्तीमधलं, त्या मुक्तीच्या स्टेज मधलं
त्याच्याही पेक्षा मोठं सुख तो अनुभवत असतो, त्यामुळे त्या सुखाची त्याला गरजच नसते. एखादा भक्त जेव्हा वैकुंठामध्ये उन्नत होतो तेव्हा त्याला 4 प्रकारच्या सुविधा प्राप्त होतात. त्यापैकी एक आहे सालोक्य, अर्थात भगवंतांसमवेत एकाच लोकी निवास करणे. परमपुरुष आपल्या असंख्य अंश विस्तारासह असंख्य वैकुंठ लोकांमध्ये निवास करतात आणि या वैकुंठांमध्ये कृष्ण लोक प्रधान आहे, मेन आहे. भौतिक ब्रह्मांडामध्ये जसा सूर्य हा प्रधान आहे, तसाच आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण लोक हा प्रधान ग्रहलोक आहे. कृष्ण लोकामधून भगवान श्रीकृष्णांची अंगकांती केवळ आध्यात्मिक जगातच नव्हे तर भौतिक जगातही वितरित होते. बऱ्याचदा हे आपल्याला चित्र काढून दाखवलं जातं. कृष्ण लोक, संपूर्ण आध्यात्मिक जगत हे कमळाच्या फुलासारखं आहे आणि सेंटरला कृष्ण लोक आहे. त्या सेंटरच्या कृष्ण लोकच्या सेंटरला देखील भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्या शरीरातून ही जी ब्रह्मज्योती आलेली आहे त्याच्यातूनच सगळ्या पाकळ्या वैकुंठ जग निर्माण होतं आणि त्याच्याही बाहेर पडतं ते ब्रह्मज्योती. तथापि भौतिक जगामध्ये ती जड पदार्थाने आच्छादित होते. ती ब्रह्मज्योती आध्यात्मिक जगामध्ये दिसते, त्याच्यानेच सगळं वैकुंठ लोक प्रकाशमान होत असतं. परंतु जसजशी ती ब्रह्मज्योती आध्यात्मिक जगाच्या बाहेर पडते आणि भौतिक जगाला येऊन टेकते, तसे त्याचं तेजोमय रूप नाहीसं होतं, त्याचं रूपांतर जड पदार्थांमध्ये होतं. वस्तू, व्यक्ती आपल्याला जे दिसतात इथे, आणि मग आपल्याला त्यातच आनंद वाटायला लागतो. आध्यात्मिक विश्वामध्ये अगणित वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकावर भगवंत हेच अधिष्ठाता देव आहेत. भक्ताची उन्नती अशाच एका ग्रहलोकावर होऊन तेथे तो भगवंतांसमवेत निवास करू शकतो. थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सालोक्य, साष्टी, सामिप्य, सारूप्य याची अपेक्षा करणारे वैकुंठ लोकांमध्ये जातात. त्यांना त्या त्या प्रकारचं ग्रहलोक मिळतं, त्या त्या प्रकारचा रूप मिळतं, ऐश्वर्य मिळतं. एवढ्यासाठी नाही आहे वैकुंठ, ऍक्च्युली भक्तांसाठी पण आहे. आणि हे सालोक्य, साष्टी, सायुज्य, सारूप्य मिळवणारे पण भक्तच असतात, बाय द वे, लक्षात ठेवा. प्रभुपादांना कधी कधी आपण चुकीचं समजावून घेतो. आपल्याला वाटतं की आपण प्रभुपादांचे अनुयायी शुद्ध भक्त आहोत, त्यामुळे सालोक्य, सायुज्य हे पण भक्तच असतात. भगवंतां समान रूप मिळवण्याची इच्छा म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही भगवंतांना मानता तरी, हो की नाही? भगवंतांची सारखे वैयक्तिक पार्षद मिळवण्याची इच्छा म्हणजे तुम्ही भगवंतांना मानता, भगवंत श्रेष्ठ आहेत. मग अशा लोकांची व्यवस्था पण वैकुंठामध्ये केली जाते. त्याचबरोबर जे भक्त भगवंतांच्या वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंतांची सेवा करू इच्छितात त्यांची पण व्यवस्था वैकुंठ लोकांमध्ये केली जाते. आणि जे भगवंतांच्या श्याम सुंदर रूपाकडे आकर्षित होतात त्यांची व्यवस्था कृष्ण लोकांमध्ये केली जाते. याच्यामध्ये असा काही जमीन आसमानचा फरक नसतो. हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आपल्याला डोक्यात एवढ्या घुसतात की आपल्याला वाटायला लागते की अरे रे रे, मग वैकुंठात गेलेलं काय वाईट आहे, मग कृष्ण लोकातच काय झालं पाहिजे. सगळेच कृष्ण लोकात गेले तर मग वैकुंठ लोकात कोण राहणार? वैकुंठ लोकातल्या भक्तांना पण शुद्ध का म्हटलेलं आहे? त्यांच्या मनात असं काय येत नाही आपण कृष्ण लोकात जावं. ऍक्च्युली आध्यात्मिक जगत जे आहे एक राऊंड बबल कल्पना करा. त्याच्या आत जर घुसला, दॅट्स इट, तुम्ही शुद्धच असता. हे जे वैकुंठापासून कृष्ण लोकापर्यंतचे वेगवेगळे पोझिशन्स आणि वेगवेगळ्या इच्छा आहेत, ते वेगवेगळ्या शुद्धतेच्या छटा असतात. 50 शेड्स ऑफ ग्रे म्हणतो की नाही आपण, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये वेगवेगळ्या छटा असतात तसं. आणि ते सगळे सेवाच करत असतात. असं नाही आहे की कृष्ण लोकांमध्ये गेलेलेच फक्त सेवा करत असतात. नसेल तर मग बजरंगबली, मारुती रायांना आपण शुद्ध भक्त म्हटलं नसतं, कारण ते प्रभू रामचंद्रांची सेवा करतात.
हो की नाही? हे सगळं शुद्धच असतं. गौडीय वैष्णविझम जो आहे, प्रभुपाद ज्याच्यामध्ये आचार्य होऊन आले, त्या गौडीय वैष्णविझम मध्ये जनरली गोपी भावाला जास्त महत्व दिलं जातं, त्यामुळे कृष्ण लोकाला जास्त महत्व दिलं जातं आणि कृष्ण लोकामध्ये जाणाऱ्या भक्तांना अत्युच्च शुद्ध म्हटलं जातं किंवा शुद्धतेची परमोच्च स्थिती म्हटली जाते. याचा अर्थ असा नसतो की बाकीचे शुद्ध भक्त नाही आहेत. प्रभुपाद तसा उल्लेखही बऱ्याच ठिकाणी करतात, पण आपण कन्फ्यूज होतो कारण आपल्याला वाटतं की नीच उच्च बघायची सवय लागली आपल्याला या भौतिक जगामध्ये. तशीच नीच उच्चता आपण करतो. इनफॅक्ट या भौतिक जगामध्ये असलेले देवी देवता देखील भगवंतांचे शुद्ध भक्तच असतात. काइंड ऑफ थोडीशी मिश्र भक्ती असते त्यांची, परंतु आपली लायकी तेवढी पण होऊ शकत नाही. हे आपण बघत नाही, आपण मात्र हे कंपॅरिझन करत बसतो, हे असं कसं काय, तसं कसं काय, आणि याच्यातच आपण गुरफटून जातो. हो की नाही? जसं की भगवद्गीतेच्या क्लासमध्ये आपण काल परवा चर्चा करत होतो की इंद्रियांचे विषय, त्यातून निर्माण होणारा काम, क्रोध, हे कसं अडकवतो आपल्याला, हे विसरून जातो आपण लेक्चरमध्ये आणि परत विचार करतो, प्रभूजी हे शुद्ध नसतात का, ते शुद्ध नसतात का, मग असं शुद्ध नसतं का, मग भगवंत यांना मदत करत नाहीत का, भगवंत त्यांना स्वतःला शुद्ध व्हायची इच्छाच नाही. हे काय लॉजिक आहे, मी का अडकलोय, इंद्रिय का इकडे असे आकर्षित होतात, इकडे पहिल्यांदा आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रभुपाद कधी कधी असे हे वैकुंठ आणि कृष्णलोक याच्यातले हे प्रश्न कोणी विचारायला लागले ना, समजावून सांगायचे आणि त्यांना म्हणायचे की याच्या पलीकडे जर तुम्हाला समजावून घ्यायचं असेल तर तुम्ही स्वतः जाऊन तिथे बघावं लागेल तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे. आपली इथून स्वर्गलोकात जायची पात्रता अजून झालेली नाहीये, इतके अशुद्ध आहोत आपण, अजून विनाकारण तिकडचे प्रश्न विचारत बसतो आपण, हे असं कसं काय, ते तसं कसं काय. याचा अर्थ असा नाही की प्रश्न विचारले नसले पाहिजेत, कुतूहल असलं पाहिजे, जिज्ञासा असली पाहिजे, परंतु पहिली स्टेप स्वतः शुद्ध होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्युरिटी इज द फोर्स. शुद्धता ही एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला इथून बाहेर काढू शकते. त्यामुळे जे हे सालोक्य, साष्टी, सामिप्य, सारुज्य, हे याची जी अपेक्षा करत असतात ते देखील आपल्यापेक्षा करोडो पटीने शुद्ध असतात. नॉट 1-2% पटीने नाही, करोडो पटीने शुद्ध असतात, हे पण लक्षात ठेवा. परंतु शुद्ध भक्त त्याची पण अपेक्षा करत नाही. म्हणजेच काय, याची शुद्धता इतकी स्ट्रॉंग असते की त्याच्या मनामध्ये हा स्वार्थ पण नाही की मला मुक्ती पाहिजे. या दृष्टिकोनातून हे समजावून घ्यायचं. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की एखादा भक्त जेव्हा वैकुंठामध्ये उन्नत होतो तेव्हा त्याला 4 प्रकारच्या सुविधा प्राप्त होतात. भक्ताची उन्नती अशाच एखाद्या ग्रहलोकावर होऊन तेथे तो भगवंतांसमेत निवास करू शकतो. निवास, त्याला काय म्हटलेलं आहे, सालोक्य. हे थोडंफार थोडक्यात प्रभुपादांनी थोडे समजावून सांगितलंय. मुक्तीच्या साष्टी या प्रकारामध्ये भक्ताला भगवंतांच्या समानच ऐश्वर्य प्राप्त होते. सामिप्य म्हणजे भगवंतांचा वैयक्तिक सहचर होणे. सारूप्य म्हणजे अगदी भगवंतांची शारीरिक लक्षणे भक्ताला प्राप्त होणे. परंतु त्यापैकी 2 अथवा 3 लक्षणे ही एकमेव भगवंतांच्या देहावरच आढळतात. सेम टू सेम भगवंतांसारखं दिसता तुम्ही, परंतु दॅट्स लाईक डुप्लिकेट असल्यासारखं. काही ओरिजिनल गोष्टी भगवंत ठेवतात आपल्याकडे. उदाहरणार्थ श्रीवत्स लांछन, अर्थात भगवंतांच्या वक्षस्थळावरील केस, हे शारीरिक वैशिष्ट्य भगवंत आणि भक्तांमधील भेद स्पष्ट करते. कोण होता भगवंतांसारखा दिसणारा? व्हॉट वॉज हिज नेम? पौंड्रिक. पौंड्रिक वासुदेव, समथिंग लाईक हिज नेम. Uddhav was not like
एनिवे, शेवटच्या पॅराग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, शुद्ध भक्ताला जरी हे 5 प्रकारचे मोक्ष प्रदान करण्यात आले तरी तो ते स्वीकारत नाही आणि तो भौतिक लाभांचीही खचितच अपेक्षा करीत नाही. खचितच म्हणजे नक्कीच. मोक्ष दिलेले घेत नाही. या भौतिक जगामध्ये मर्सिडीज दिलेलं काय घेणार आहे तो? हो की नाही? या भौतिक जगातली भौतिक सुखाची जी इच्छा तर त्याची ऍब्सोल्युटली झिरो झालेली असते. म्हणून मी मगाशी म्हणालो, आपण त्या लेवलला आहोत का? स्टेप बाय स्टेप जायचंय आपल्याला. कारण आध्यात्मिक लाभांच्या तुलनेने ऐहिक लाभ तर अगदीच तुच्छ असतात. तुच्छ. नरोत्तम दास ठाकूरांचं एक वैष्णव गीत मला आठवलं आणि परत विसरलो. तुच्छ हबे, काय म्हणायचं, तुच्छ हबे म्हणे, समथिंग लाईक दॅट. या गौरंग बोलित हबे मध्ये, हो की नाही? व्हेरी इम्पॉर्टंट हा शब्द जो आहे. मी इथे थांबलो कारण आर कबे निताई चंदेर करुणा होईबे संसार वासना मोर कबे तुच्छ हबे. तुच्छ वाटायला पाहिजे आपल्याला, अजून वाटत नाही. पहिली स्टेज आपण इथे आलं पाहिजे. या संसार सुखातले प्रत्येक प्रकारचं सुख तुच्छ वाटायला पाहिजे. नरोत्तम दास ठाकूर म्हणतात, कधी वाटणार मला तुच्छ? जेव्हा नित्यानंद प्रभूंची म्हणजेच आध्यात्मिक गुरुची कृपा होईल तेव्हा मला या संसार सुख सगळं तुच्छ वाटायला लागेल. भक्ताला मुक्ती तुच्छ वाटते. सालोक्य सामिप्य साष्टी सारुप्य तुच्छ वाटतं. भौतिक जगातलं सुख अति तुच्छ आहे. हे आपला एक मेन हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला या भौतिक जगातली कुठलीही गोष्ट तुच्छ वाटत नाही, म्हणून आपण इथे अडकलोय. पहिल्यांदा याचा विचार केला पाहिजे आपण. प्रल्हाद महाराजांना जेव्हा भौतिक वर मागण्यास सांगण्यात आले तेव्हा ते म्हणाले, हे प्रभो, मी पाहिले आहे की माझ्या वडिलांनी सर्व प्रकारचे ऐहिक वैभव प्राप्त केले होते आणि देवतांनाही त्यांच्या वैभवाचा हेवा व भय वाटत असे, पण तरीही काही क्षणातच तुम्ही त्यांच्या जीवनाचा व ऐहिक समृद्धीचाही विनाश केलेला आहे. भक्ताने ऐहिक व आध्यात्मिक समृद्धीचीही कामना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आध्यात्मिक समृद्धी म्हणजेच मुक्ती. भगवत सेवा करणे हीच त्याची एकमेव इच्छा असते. तेच त्याच्यासाठी परमोच्च सुख असते. बस. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, मला कृष्ण लोकामध्ये पण नको जागा. वाव. वैकुंठ लोकामध्ये तर चार प्रकारची मुक्ती तर नकोच. तुमची इच्छा असेल मला कृष्ण लोकामध्ये पण ठेवू नका, मला पुन्हा पुन्हा जन्म द्या, नो प्रॉब्लेम, फक्त मला तुमची सेवा द्या. मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहैतुकी त्वयी. अहैतुकी हे शुद्ध भक्ताचं लक्षण असतं. आणि या दृष्टिकोनातून आपण वाटचाल केली तरच आपण शुद्ध होणार आहे, तरच आपल्याला मुक्ती पण मिळणार आहे. नाहीतर मुक्तीची अपेक्षा करून भक्ती करायला लागला तर कदाचित मुक्ती पण मिळणार नाही. कारण स्वार्थ हा खूप बेकार असतो, सापासारखा असतो, अजगरासारखा. कधी गुंडाळेल तुम्हाला सांगता येत नाही.
या भौतिक जगामध्ये जनरली आपल्याला सांगितलं जातं थोडाफार स्वार्थ असला पाहिजे, थोडाफार पण नसला पाहिजे. त्याला भक्तीची टॉप मोस्ट स्टेज म्हणतात. भक्ताने ऐहिक व आध्यात्मिक समृद्धीचीही कामना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भगवत सेवा करणे हीच त्याची एकमेव इच्छा असते. तेच त्याच्यासाठी परमोच्च सुख असते. प्रभूजी आता ते खूप कठीण आहे, मग थोडंफार स्वार्थी होऊन भक्ती केली तर काय प्रॉब्लेम आहे? थोडंफार स्वार्थी होऊन भक्ती करण्यापेक्षा या भगवत सेवा एकमेव इच्छा ठेवून भक्ती केला तर थोड्याफार प्रमाणात वैकुंठ मिळण्याची गॅरंटी आहे. परंतु मुळातच स्वार्थ ठेवून भक्ती केला तर तिथपर्यंत पण जायची शक्यता नाही. ध्येय हे असेल तर हे मिळवू शकता, पण ध्येयच हे असेल तर त्याच्याच खाली राहणार. म्हणून शुद्ध भक्तीचा ची कामना करणे हे आपल्यासाठी बेस्ट आहे. भले तिथपर्यंत पोचा न पोचा, गोल तोच ठेवला पाहिजे. नाही? हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, आता आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही हनुमंतांचं, मारुतींचं उदाहरण दिलं तुम्ही, की ते पण शुद्ध भक्त आहेत, बरोबर? आणि आपण काय वेळेस म्हणतो की आपण सेवकांचे सेवक बनून राहिलं पाहिजे. आणि आपण म्हटलं पण की मारुती जे आहेत, हनुमान जे आहेत ते प्रभू श्रीरामांचे सेवक आहेत. तरी पण मग आपण असं का म्हणतो की मारुतींची सेवा नाही करायची, डायरेक्ट श्रीरामांची सेवा करायची? हे थोडं कन्फ्युजन वाटलं मला. कारण की मागच्या पण बऱ्याचशा क्लासमध्ये आपण म्हटलेलं आहे की डायरेक्ट आपण प्रभू श्रीरामांची सेवा करायची. आणि काय काय असे श्लोक जे आहेत, बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपण सेवकांचे सेवक बनवून राहिले पाहिजे. हे थोडं मला जरा कन्फ्युजन आता वाटलं. कन्फ्युजन कशात आहे? सेवा आणि आराधना, उपासना, पूजा याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युज झालाय. मारुती राय हे पूज्य नाही, प्रभू रामचंद्र हेच पूजनीय आहेत. जनरली लोक पूजा आराधना का करतात? काहीतरी पाहिजे म्हणून. मग ते मारुतीची पूजा आराधना करतात काहीतरी मिळवायचं म्हणून. जसं तो आता काय नाव त्याचं, धीरेंद्र शास्त्री म्हणतो, होय नाही, तुमचे दुःख जाणार बालाजी हनुमान, तुमच्या घरातलं हे जाणार, तुमच्या घरातलं ते जाणार. हे मारुती राय करणार नाहीये तुमच्यासाठी, हे भगवंतच करू शकतात. सेवा करणे म्हणजे काय? जसं आपण म्हणतो की आपल्याला आपल्या गुरुची पण सेवा करायची आहे. का? कारण गुरु भगवंतांच्या सेवेत आहे आणि मला डायरेक्टली भगवंतांची सेवा कशी करायची माहिती नाही, तो मला भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. तसंच तुम्ही मारुती रायांची अशा प्रकारे सेवा करा की ते तुम्हाला घेऊन प्रभू रामचंद्रांकडे सेवा करायला जातील. ते प्रभू रामचंद्रांच्या घरी पाणी भरत आहेत, तुम्हाला म्हणतील जर हे पाणी विहिरीतून पाणी तू काढून दे, मी प्रभू रामचंद्रांच्या घरापर्यंत पोहोचवतो. याला म्हणायचं सेवा. नाही, याला पण सेवा होते की प्रभू रामचंद्रांची सेवा करून करून मारुती राय थकलेले आहेत, तुम्ही त्यांचे पाय चेपून देऊ शकता. याला म्हणायची सेवा. आणि हा भाव आपल्यामध्ये असला पाहिजे, सेवकाचा सेवक व्हायची. आणि भगवंतांच्या मिशन मध्ये काम करणे, भगवंतांच्या मिशनसाठी काम करणे ही सेवा असते. परंतु पूजा, आराधना, उपासना ही फक्त भगवंतांचीच करायची असते.
जीव हा पूजनीय नसतो. याच्यात पण थोडं कन्फ्युजन असतं. आपण असं म्हणतो की परमपूज्य शिलप्रभुपाद, नाही, परमपूज्य तर भगवान आहेत, शिलप्रभुपाद कसे काय परमपूज्य झाले? आता याच्यामध्ये पूजन या पूजनामध्ये, या पूजा शब्दामध्ये काय असतो? आदराचा भाव असतो की शिलप्रभुपाद हे मला भगवंत समजावून सांगतात, मला भगवंतांपर्यंत नेतात, म्हणून माझ्यासाठी ते भगवंतांसमान पूजनीय आहे, परंतु भगवंत नाहीत. आलं का लक्षात? तसंच भारतामध्ये काय होतं की माझा एक एकदम जवळचा मित्र आहे ऍक्च्युली, तो म्हणतो मी बजरंगबलीचा भक्त आहे, मला त्याच्या पुढे काही सांगू नका. अरे पण बजरंगबली प्रभू रामचंद्रांचे भक्त आहेत. ते कधी तुम्हाला भेटलेच प्रसन्न होऊन तर ते म्हणतील की माझी कशाला पूजा करताय? प्रभू रामचंद्रांची पूजा करा, त्याची सेवा करा, त्यांच्या सेवेत मला मदत करा. या अर्थाने आपण सेवकाचं सेवक झालं पाहिजे. आणि हे सेवकाचं सेवक होणे हे पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यात का घातलं जातं? त्याच्याशिवाय आपल्याला विनम्रता येत नाही. एक प्रकारचा दंभ असतो, मी प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे, तुमची सेवा का करू? अरे पण प्रभू रामचंद्रांचं कामच आहे सगळ्यांची सेवा करणे, सगळ्या जीवांना या भौतिक जगातून बाहेर काढणे, व ते काम तुम्हाला पण करायला पाहिजे. मग काही लोक असं म्हणतात की मी फक्त प्रभू रामचंद्रांची मंदिरामध्ये जाऊन मोठ्या मोठ्या फुलांनी, मोठ्या मोठ्या लाडूनी ह्याच्यानी पूजा करणार, तुमची सेवा मी नाही करणार, असं म्हणून नाही चालणार. आता या अध्यायामध्ये इथून पुढचा पूर्ण अध्याय हा याच्यासाठीच आहे. प्रत्येकाची आपण सेवा केली पाहिजे, प्रत्येकावरती प्रेम केलं पाहिजे. भगवान कपिलदेव इतकं छान समजावून सांगतात. 1, 2, 3 श्लोक झाले की तिथून पुढचा अध्याय पूर्ण हक्का याच मुद्द्यावरती आहे. प्रत्येकाच्या प्रती सेवाभाव असला पाहिजे. भगवंत येऊन तुम्हाला डायरेक्टली म्हणू शकतात, माझी सेवा करायची असेल पहिल्यांदा माझ्या सेवकाची करायला शिका, माझ्यापर्यंत यायची तुमची पात्रता नाही आहे अजून. त्या अर्थाने सेवा केली पाहिजे. आणि सेवा हीच असते, भगवंतांचीच सेवा असते. तुम्ही गुरुची करा, हनुमानजींची करा, कारण ते भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य कंटिन्युअसली अखंड लागलेले असतात, हो की नाही? प्रत्येकाच्या कुवतीनुसार प्रभुपादांचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. प्रभुपाद जगभर फिरून हे भगवंतांचं काम करत होते. मग काही लोक आणि सगळे प्रभुपादांची सेवा करत होते. याचा अर्थ असा नाही की जो प्रभुपादांनी जी मंदिरं बनवली त्या मंदिरामध्ये जो भगवंतांची पूजा करतोय पुजारी तो श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ. ऍक्च्युली प्रभुपाद जगभर ट्रॅव्हल करत असताना प्रभुपादांचे कपडे धुणारा, प्रभुपादांचं मसाज करणारा, प्रभुपादांची औषधं आणून देणारा, प्रभुपादांसाठी प्रसाद बनवणारा हा देखील भगवंतांचाच सेवक असतो. आणि तो जास्त श्रेष्ठ असतो कारण तो सेवकाची सेवा करतोय, सेवकाला भगवंतांच्या सेवेमध्ये मदत करतोय, हो की नाही? पण तू प्रभुपादांची अशी पण इच्छा नसते की सगळ्यांनी माझी पर्सनल सेवाच करावी. प्रभुपादांनी बघितलं काही लोक याच्यापैकी इंटेलिजंट आहेत, जसं हॉवर्ड व्हीलर, सत्स्वरूप प्रभू वगैरे, त्यांनी पुस्तकं एडिटिंगच्या कामामध्ये लावलं, लेख लिहिण्यामध्ये लावलं, काही लोकांना कन्स्ट्रक्शन मध्ये लावलं. तर प्रत्येकाच्या गुणवत्तेनुसार आपण सेवा करायची असते. परंतु असा अट्टहास धरून चालत नाही की मी भगवंतांचीच सेवा करणार, बाकी कोणाची करणार नाही. मग तो पुन्हा मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ती अशुद्धता झाली, हो की नाही? पूजनीय कोण असतं? भगवान असतात. आणखीन एक एक्झाम्पल प्रभुपाद नेहमी द्यायचे की इंग्रजांच्या काळामध्ये, आता थोडस आपल्याला ते एक्झाम्पल कठीण जाईल समजायला, परंतु तुम्हाला समजेल. जे व्हाईस रॉय यायचे ना, व्हाईस रॉय, इंग्लंडची राणी स्वतः कधी भारतात आली नाही, परंतु ती आपल्या प्रतिनिधीला पाठवायची, त्यांना आपण व्हाईस रॉय म्हणायचो, वेगवेगळे व्हाईस रॉय. आणि कलकत्त्यामध्ये वगैरे या व्हाईस रॉयांना त्या राणीपेक्षा जास्त आदर दिला जायचा. कारण का? तर तो त्या राणीचा प्रतिनिधी आहे,
तो रिप्रेझेंट करतोय. हत्तीवरून त्याची मिरवणूक काढली जायची, पंचपक्वान त्याला दिले जायचे, हिरे मोती जवाहर त्याला अर्पण केले जायचे. तर तसं आपण गुरुना पण केलं पाहिजे. त्या अर्थाने गुरु हा परमपूज्य असतो. इनफॅक्ट भगवंतांपेक्षा जास्त पूजनीय असतो, कारण तो आपल्याजवळ तोच आहे. इंग्लंडची राणी तर काही येणार नाही. इंग्लंडच्या राणीला कधी हत्तीवर बसायला मिळालं नाही, ते व्हाईस रॉयला इथं बसवलं आपण. का? कारण तो आपल्या जवळच आहे, त्याची सेवा आपण करू शकतो. मग त्याची सेवा आपोआप राणीपर्यंत जाऊन पोचते. त्या अर्थाने आपण सेवकाच्या सेवकाचं सेवक बनलं पाहिजे. परंतु याचा अर्थ जो उद्या व्हाईसरॉय तो म्हणाला मीच राणी आहे, मग त्याला चौघे लगेच ओढून काढतील मागे खाली. भारतामध्ये जनरली काय होतं की काही लोक असे आहेत की ते प्रभू रामचंद्राला पण मानत नाहीत. फक्त बजरंगबली, फक्त बजरंगबली, फक्त बजरंगबली. अरे का? कारण त्यांची इंद्रिय तृप्ती तिथे कुठेतरी साध्य होत असते. म्हणून भगवद्गीतेत सांगितलंय की हे देवी देवतांच्या पूजा उपासनाच्या मागे लागू नका, त्यांची सेवा करा. जसं की शिवजींची सेवा करा, करू नका असं कुठेच सांगितलेलं नाहीये. शिवजींची सेवा करा, परंतु कोणत्या उद्देशाने करा? त्यांना विष्णूंच्या सेवेमध्ये मदत करा. ते प्रसन्न झाले तर त्यांच्याकडून विष्णूंची सेवा मागा, किंवा त्यांच्याकडून अशी सेवा मागा, त्यांचीच सेवा असेल जी विष्णूच्या सेवेमध्ये आणि ते तशीच सेवा देणार ऍक्च्युली, कारण त्यांच्या जीवनाचा दुसरा कुठला उद्देश नाही. हनुमानजींच्या जीवनाचा दुसरा कुठला उद्देश नाही. प्रभू रामचंद्रांची सेवा करणे एवढाच उद्देश आहे. ते स्वतःची जरी सेवा करून घेतली हनुमानजींनी तर ती प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठीच असणार आहे. नसेल तर हनुमानजी अशुद्ध होतील पर्सनल सेवा तुमच्याकडून घेतली. त्यामुळे हा विनम्र भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. सेवकाच्या सेवकाचा सेवक होणे. अगदी ब्राह्मण देखील समाजाच्या तळागाळाला जाऊन त्यांना तो ब्रह्मज्ञान देतो, सेवाच करत असतो. तो काय गरज आहे त्याला? दलितांना जाऊन त्यांनी शिकवलं पाहिजे भगवत भक्ती काय आहे. सगळ्यांना एकमेकांची सेवा करायची भगवंतांच्या सेवेसाठी. या अध्यायामध्ये पुढे आपण अगदी डिटेलमध्ये ते अजून वाचणार आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी, मग आता अजून एक थोडं कन्फ्युजन होतं की भगवत प्रचार किंवा भगवंतांबद्दल लोकांच्या मनात भगवंतांबद्दल लोकांना सांगणे ह्याला आपण इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. नाही तर कसं लोक पण म्हणतात की मानव भक्तीचीच भगवत भक्ती. त्यात पण जे आहे ते आपण कसं डिफरन्शिएट करून सांगता येईल? म्हणजे आपण जेव्हा सांगतो लोकांना की भगवत भक्ती म्हणजेच असं डायरेक्ट मानव भक्ती, जसं आपण बऱ्याच वेळा डिस्कस पण करतो, रक्तदान हे ते सगळ्या गोष्टी, ते लोक एक मानव भक्ती म्हणून म्हणतात. मग भगवत भक्ती आणि मानव भक्ती जेव्हा आपण लोकांना समजावून सांगतो ती कशा प्रकारे सांगतो? हे दुःखालय आहे. इथे कितीही तडजोड केली, कितीही प्लॅनिंग केले, रक्तदान हे ते शिबिर केले, तरी पुन्हा दुःखातच अडकायचं आहे. खऱ्या अर्थाने भगवंतांजवळ जाणे हे इथून सुटका आहे, हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला म्हणजे खायला प्यायला द्यायचं नाही किंवा कशाच प्रकारची मदत करायची नाही, परंतु खरं दुःख काय आहे? एखादा व्यक्ती म्हणेल की नेत्रदानापेक्षा रक्तदान श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही असं ऐकलं पण असेल कधी कधी, हे रक्तदानापेक्षा नेत्रदान श्रेष्ठ आहे, नेत्रदानापेक्षा रक्तदान श्रेष्ठ आहे. हे असे भांडणं का होतात लोकांमध्ये? कारण या भौतिक जगामध्येच आपण विचार करतोय हे श्रेष्ठ आहे की हे श्रेष्ठ आहे. आपल्याला हे कळत नाहीये की काहीही करा, सगळं निकृष्ट आहे ते. हो की नाही? मग ही भावना लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे की हे जग दुःखाचं आलय आहे. इथे तुम्ही कितीही प्रकारे प्रयत्न केला तरी दुःखच मिळणार आहे. त्यामुळे भगवंतांकडे परत जाणे हा आपला मेन उद्देश असला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. या जगातून लगेच उद्या सकाळी तुम्ही भगवत धामात जाणार नाही.
त्यासाठी कसं राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे हे दाखवणे, त्याचा प्रचार करणे, मेन जीवनाचा गोल सेट करणे. प्रचार करणे म्हणजे काय, लोकांना जीवनाचा गोलच माहिती नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नुसता भगवान 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 तुम्ही करता. ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले असतात की नाही, ते याचा विरोध करतात. अरे लोक गरिबीमध्ये तडपडत आहेत, त्यांना मदत करायला नको? ऑफकोर्स केली पाहिजे, परंतु किती मदत करून कोणाला बाहेर काढणार आहे तुम्ही? जीवनाचा टॉपमोस्ट गोल आहे की इथे तडपडायचं आहेच. मग हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे, या ज्ञानाची जी प्रोसेस आहे भक्तीची, या प्रोसेसमध्ये लोकांना आणणे. आणि त्याच्यामध्ये सगळं आहे, शारीरिक सुख पण आहे, नाही असं नाही. तुम्हाला काय उपाशी थोडीच ठेवणार आहे, हो की नाही? एखादा व्यक्ती भगवंतांची सेवा करायला आलेला असेल, त्याला तुम्ही प्रसाद पण देणार नसाल तर तुम्ही कसले भक्त? प्रेम याचा अर्थ असा नसतो की नुसता जप करा. प्रचाराचा अर्थ असतो जीवनाचं टॉपमोस्ट ध्येय, गोल सेट करणे लोकांसाठी. आणि तो लोकांना जनरली समजत नसतो. काही लोकांना समजतो, तो पण स्पष्टपणे समजत नाही. म्हणून हे कंटिन्युअसली प्रचाराची गरज असते. आणि मग प्रचार कार्यासाठी जे काही लागेल, प्रचार कार्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग करायला लागणार आहे, प्रचार कार्यासाठी प्रसाद बनवायला लागणार आहे, प्रचार कार्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागणार आहेत, औषधं घ्यावी लागणार आहेत, सगळं करावं लागणार आहे. हे कुठे नाही म्हटलेलं नाहीये. फक्त लोक कन्फ्यूज कुठे होतात की नुसतं देव काय करताय तुम्ही, इथे मी आज उपाशी आहे. बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, हे घे 4 पोळी, पोट भरून घे, परंतु उद्या 4 नाही मिळणार, परत तू दुःखातच जाणार आहेस. अनादी अनंत जन्म तू असेच काढत आलेला आहेस. हे ज्ञान घे, श्रवण कीर्तनामध्ये ये, कायमचं दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग आम्ही दाखवतो. याला प्रचार म्हणतात. भगवंतांच्या सेवेमध्ये मानव सेवा येत नाही असं नाही. कसे येणार नाही? भगवंत तर म्हणतात की प्रत्येक कणामध्ये मी आहे, प्रत्येक जीवामध्ये मी आहे. मग सगळ्यांचीच सेवा करायला पाहिजे. निसर्गाची सेवा करायला पाहिजे, झाडाची सेवा करायला, नदीची, सगळ्यांची सेवा करायला, सगळी सेवा येते. परंतु जेव्हा आपण संकुचित वृत्तीने फक्त मानव सेवेमध्येच राहतो किंवा फक्त पर्यावरण सेवेमध्येच राहतो, ते परिपूर्ण होत नाही, कम्प्लीट होत नाही. कारण ते करून परत पुन्हा दुःखातच जायचंय. काही गॅरंटी नाही या जगामध्ये. पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. मुळात जन्म आणि मृत्यू हेच दुःख आहे. त्यामुळे हे इंग्लिशमध्ये याला म्हणतात की हे सामान्य जनतेसाठी, नॉर्मल पॉप्युलेशनसाठी हे नॅरेटिव्ह सेट करणे म्हणजे प्रचार असतो. आणि जनरली आता आपण बघतो की आपले भक्त लोक देखील हे नॅरेटिव्ह सेट करण्यापासून दूर गेले. फक्त ते नॉर्मल समाजसेवेमध्येच लागलेले. पुन्हा आपण आहेच, पुनरपि जननम पुनरपि मरणम. याची प्रचिती जो भौतिकदृष्ट्या सुखी आहे त्याला लवकर येते, कारण त्याने पैसा कमवला, सगळं कमवलं, तरी पण दुःखच आहे. मग त्याला हळूहळू समजायला लागतं. परंतु गरीब लोकांना वाटतं की पहिल्यांदा आपण अशा प्रकारे भौतिकदृष्ट्या सुखी झालं पाहिजे, मग बघूया. मग अशा भौतिकदृष्टी सुखी करणाऱ्यांना ते मानतात, परंतु भक्तीचा प्रचार करणाऱ्यांना मानत नाहीत. मग आपण याचा बॅलन्स ठेवून प्रॉपर प्रचार केला पाहिजे. म्हणून भगवद्गीता खूप अत्यंत महत्वाची आहे. हे नॅरेटिव्ह सेट करणे की जीवनाचा उद्देश काय आहे. तुम्हाला तुमची भाकरी किंवा तुमचं रक्तदान बंद करायला आलेलं नाही आम्ही, परंतु रक्तदानाने होणार काय आहे याचा विचार करा. अनेक जन्म तुम्ही रक्तदान करत आलेला आहे. हे जन्म मृत्यूचे चक्कर बंद करायचंय आपल्याला, याचा प्रचार करणे. हे आपल्या डोक्यामध्ये पण पहिल्यांदा सेट झालं पाहिजे, हे दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी, हो की नाही? आणि म्हणूनच जे रॅडिकल भक्त असतात ना, रॅडिकलचा शब्द मला आता मराठीत सांगता येणार नाही, पण तुम्हाला समजेल. रॅडिकलिझम जो असतो तो डेंजरस असतो. मुस्लिम जनरली सुपर रॅडिकल असतात. ऍक्च्युली मुस्लिमांच्या तत्वज्ञानामध्ये चांगलंच दिलेलं आहे, परंतु रॅडिकल झाल्यामुळे ते बिघडले. तसंच आता हिंदू रॅडिकल होत असल्यामुळे बिघडले.
नाही, मोठं विमानतळ बांधणे म्हणजे त्यांना वाटतं हिंदुत्व. नो, अरे कितीही मोठं विमानतळ बांधला, आज सकाळीच मी बघत होतो एकटा कुठलं तरी मोठं विमानतळ, नवी मुंबईचं विमानतळ, खाली लिहिलेलं दिस इज अ गेम चेंजर फॉर इंडिया. हाऊ इज इट गेम चेंजर फॉर इंडिया? भौतिक दृष्ट्या पण तुम्ही अजून पॉवर्टी घालवली नाहीये, पोल्युशन घालवलं नाहीये. हाऊ इज इट गेम चेंजर? आणि जरी पॉवर्टी पोल्युशन जरी घालवलं, देन ऑल्सो इट्स नॉट गेम चेंजर फॉर इंडिया, बिकॉज जन्म मृत्यू तुम्हाला चुकवताच येणार नाही. ब्रह्मलोकामध्ये जरी जन्म घेतला, जिथे पोल्युशन नाहीये, पॉवर्टी नाहीये, तिथे पण मृत्यू आहे. हे नॅरेटिव्ह आपण सेट केलं पाहिजे समाजासाठी. हे आध्यात्मिक लीडर्सचं काम असतं, हे आध्यात्मिक संस्थेचं काम असतं.